ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। बारामतीत आज पवार कुटुंबियांचा विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमानिमित्तानं एकत्रित स्नेहभोजन। शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, युगेंद्र पवार स्नेहभोजनला उपस्थित राहणार। आज शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी पुन्हा एकाच मंचावरती येणार। आज बारामतीत उद्योगपती गौतम अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचं उद्घाटन। यासाठी अजित पवारांकडून विद्या प्रतिष्ठानमधील कार्यक्रम स्थळाची पाहणी। आज बारामतीत अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळेंची बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता। पुण्यात महायुतीचा तिढा आज सुटणार। फडणवीस आणि शिंदेंच्या बैठकीत आज निर्णय होणार, तर पुण्यात भाजपची पहिली यादी आज जाहीर होणार। आमदार आणि खासदारांची नातेवाईकांसाठी प्रतिष्ठापनाला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत मुंबईतल्या 20 जागांवरती प्राथमिक चर्चा। 207 जागांचा तिढा सोडवल्यानंतर उरलेल्या 20 जागांवरती चर्चा। मंत्री आशिष शेलार, उदय सामंत आणि राहुल शेवाळे यांनी चर्चा केली। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत अंतिम चर्चा होणार। मुंबईत अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार। प्रचाराची जबाबदारी नवाब मलिकांकडे। सूत्रांची माहिती, राष्ट्रवादी 100 जागा लढण्याच्या विचारात। शिवसेना भवनात आज उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। शाखा प्रमुख, विभाग प्रमुखांची आज शिवसेना भवनात बैठक। सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन। ठाकरे बंधूंचा मराठी बहुल भागात पेच कायम। मातोश्रीवरती कालच्या बैठकीत मनसेकडनं अतिरिक्त 18 जागांची मागणी। आज पुन्हा एकदा बैठक। ठाकरे बंधूंकडनं पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 16 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती। अपेक्षित प्रतिसादाअभावी राष्ट्रवादीची कोंडी। 16 जागा तरी सोयीच्या असाव्यात, राष्ट्रवादीची भूमिका। शरद पवारांना आमच्या आघाडीत यायचं असेल तर अडचण नाही, वडेट्टीवार यांचं वक्तव्य। काँग्रेस, वंचित आणि शरद पवार एकत्र येत असतील तर अडचण नाही, निर्णय घेण्याचा अधिकार प्रदेशाध्यक्ष सकपाळ यांच्याकडे, वडेट्टीवारांची माहिती। मुंबई पालिका, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढणार। पत्रकार परिषदेत घोषणा करणार। वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत 40 ते 45 जागा लढवणार, सूत्रांची माहिती। वंचित सोबतची काँग्रेसची चर्चा अंतिम टप्प्यात। वंचित आणि काँग्रेसची आघाडी झाल्यास महापौर आमचाच असेल, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। पुण्यात महाविकास आघाडीवरती शिक्कामोर्तब। तीनही प्रमुख पक्ष 50-50 जागा लढवणार। उर्वरित 15 जागा समविचारी मित्रपक्षांना देण्यावरती आघाडीचे एकमत, सूत्रांची माहिती। ठाण्यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचा फॉर्म्युला ठरला। 131 पैकी शिंदेंच्या शिवसेनेला 87, भाजपला 40 जागा, सूत्रांची माहिती। उर्वरित 4 जागांसाठी लवकरात लवकर तोडगा निघणार। पुणे महापालिकेसाठी महाविकास आघाडीनं वंचितला दिलेला 15 जागांचा प्रस्ताव वंचितनं नाकारला। भाजप विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये इतर सर्व पक्ष एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू। धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढवणार। प्रभाग क्रमांक 24 भाजपकडे राहणार असल्यामुळे अपक्ष लढणार। भाजपकडनं शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांची कोंडी। बंडू आंदेकरच्या उमेदवारी अर्जात त्रुटी असल्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही। बंडू आंदेकर, त्याची भावजय आणि सून या तिघांनीही पोलीस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल केला होता। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत 25 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल, तर 1206 जणांनी अर्ज विकत घेतले। प्रमुख राजकीय पक्षांनी अद्यापही उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही। उल्हासनगरमध्ये महायुतीबाबत प्रश्नचिन्ह। दोस्ती गठबंधनच्या जागा वाटपासंदर्भातली पहिली बैठक पार पडली। शिवसेना, टीम ओमी कलानी आणि साई पक्षाचे पदाधिकारी उपस्थित। जळगावात पालिकेसाठी एकाच दिवशी 24 उमेदवारांचे अर्ज दाखल। आतापर्यंत एकूण 25 जणांनी अर्ज दाखल केले। सर्वाधिक 12 उमेदवारी अर्ज भाजपकडनं दाखल। नागपुरात राजकीय पक्षाच्या वेटिंगमुळे उमेदवार अर्ज दाखल करणं थांबले, तर महापालिकेत 4 दिवसात केवळ 21 अर्ज दाखल। सोमवार आणि मंगळवार 2च दिवस असल्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची तारांबळ उडणार। मुंबई उच्च न्यायालयानं राज ठाकरेंना न्यायालयात हजर राहण्याचे दिले आदेश। सुनील शुक्लांनी दाखल केलेल्या याचिकेवरती 16 तारखेला सुनावणी होणार। अंधभक्तांनी हा देश अंधकारात ढकलला। भाजपनं पहलगाम हल्ल्याचं धार्मिक राजकारण केलं। सामनाच्या रोखठोकमधनं भाजपवरती निशाणा। आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या 20 जिल्हा परिषदा वगळता इतर ठिकाणी निवडणुका। 125 पंचायत समित्यांचंही बिगुल वाजणार। मंगळवारनंतर राज्य निवडणूक आयोगाकडनं घोषणा केली जाणार। मृत शिक्षकाची मतदान अधिकारीपदी नियुक्ती। नाशिकच्या मालेगाव महापालिका प्रशासनाचा सावळा गोंधळ। महापालिका प्रशासनानं नांदगाव गटशिक्षण अधिकाऱ्यावरती जबाबदारी ढकलली। गटशिक्षण अधिकाऱ्यावरती चुकीची माहिती दिल्याचा ठपका।
मालेगाव मनपाच्या 84 जागांसाठी 1381 अर्जांची विक्री. आतापर्यंत 4 अर्ज दाखल. 1381 अर्जांच्या विक्रीतनं मनपाला 2,62,000 रुपयांचं उत्पन्न. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीत दौऱ्यादरम्यान अजित पवारांनी बारामती बस स्थानकाची पाहणी केली. तर बस स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. 3ही रेल्वे मार्गांवरती आज मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन फास्ट लाईनवरती ब्लॉक. तर कांदिवली आणि बोरिवली दरम्यान 6व्या मार्गिकेसाठी ब्लॉक. या ब्लॉकमुळे एकूण 333 लोकल फेऱ्या रद्द. डोंबिवली शहराचा पाणी पुरवठा 30 डिसेंबरला बंद असणार. खंबाळपाडामधील जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद राहणार. सकाळी 9 ते रात्री 9 असा एकूण 12 तास पाणी पुरवठा बंद असेल. पालिका प्रशासनाची माहिती. मुंबईच्या वायू प्रदूषण यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ. हवेची गुणवत्ता खालावली असून अनेक ठिकाणी हवा गुणवत्ता निर्देशांक 200च्या वर. परिणामी सर्दी, खोकला आणि श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ. पुण्यातील स्वारगेट्टे मंडई परिसर अतिप्रदूषित. या भागातील AQI 372 वरती पोहोचला. हवा आरोग्याला धोकादायक बनल्याचं परिसर संस्थेच्या पाहणीमधून स्पष्ट. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखोंच्या संख्येनं पर्यटक कोकणात दाखल. गणपतीपुळे, आरेवारे, दापोली, हरणे, मुरुड या सर्व समुद्र किनाऱ्यांवरती पर्यटकांची गर्दी. बदलापुरात बस चालकावरती बस थांबवून हल्ला. प्रवाशांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. बदलापुरातील उल्हास नदीच्या पुलावरची घटना. ठाण्याच्या गोल्ड प्लाझाच्या दुसऱ्या मजल्यावरती आग. शॉर्ट सर्किटमुळे आग. इमारतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. कोणतीही जीवितहानी नाही. आग आटोक्यात. पुण्यातील गांजवे चौकात अपघात. बसमधील काही प्रवासी जखमी. कार चालकानं अचानक रस्त्यात वाहन थांबवल्यामुळे एक बस दुसऱ्या बसवरती आदळली. अपघातानंतर कार चालकाला मारहाण. चारित्र्यावरून संशय आणि मूल होत नसल्याच्या कारणातून पत्नीची गळा आवळून हत्या. पुण्याच्या फुरसुंगी परिसरातली घटना. हत्या करत पती स्वतःहून हडपसर पोलीस ठाण्यात हजर. पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्ह विरुद्ध कारवाई करण्याच्या पोलिसांच्या सूचना. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या वाहन चालकांना अटकाव करण्यासाठी शहरात पुढचे 5 दिवस नाकाबंदी. नागपुरात 31ला धिंगाणा घालाल तर हॅपी न्यू इयर पोलीस कोठडीत होणार. नागपूर पोलिसांनी नवीन वर्षासाठी आखला प्लान. शहरातील 131 ठिकाणी असणार पोलिसांची नाकाबंदी. तुळजाभवानीच्या शाकंभरी नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात. तुळजाभवानीची मंचकी निद्रा संपवून आज पहाटे 2 वाजता तुळजाभवानीची मंदिरात पारंपरिक पद्धतीनं सिंहासनावरती प्रतिष्ठापना. प्रचार, रॅली आणि सभांसाठी नागपूर मनपाचे कडक नियम. विना परवानगी पूर्णा नदीतून अवैध रेती उपसा करणाऱ्या रेती माफियांवरती प्रशासनाची कारवाई. कोटेश्वर जमनापुरी घाटात धडक कारवाई. कारवाईत 8 टिपर जप्त. परळीच्या आझाद चौक ते वैद्यनाथ मंदिर जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण काढावं. नागरिकांची मागणी. अनेक वेळा नगरपालिका, पोलीस प्रशासन यांना निवेदन देऊनही कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांची नाराजी. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.